सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर इथं मी मस्तपैकी शेंगदाण्याची भाजी बनवते, म्हणजे सातारा स्पेशल शेंगदाण्याचा महाद्या। त्यासाठी एक वाटी भरून मी शेंगदाणे घेतलेले आहेत। घरचा कांदा लसूण मसाला, सातारा स्पेशल कांदा लसूण मसाला, मीठ घेतलेलं आहे, कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, जिरं घेतलेलं आहे, लसूण ठेचून घेतलेलं आहे, कोथिंबीर भरपूर अशी धुवून घेतलेली आहे। चिरून घेतली नाही कारण चिरल्यानंतर कोथिंबीर काळी पडते। तर सगळ्यात अगोदर इथं मी शेंगदाणे चांगले खरपूस असे भाजून घेते। तर शेंगदाणे भाजायला थोडासा वेळ द्यावा लागतो। मंद गॅसवरती शेंगदाणे छान भाजले गेले की नाही की भाजीला छान तेल सुटतं, चव मस्त येते, भाजी छान तयार होते आणि चवदार चमचमीत अशी तयार लागते, टेस्टी लागते। तर इथं बघू शकता एक 6 ते 7 मिनिटं मी शेंगदाणे चांगले खरपूस असे भाजून घेतलेत। तर छान शेंगदाण्याचा रंग बदललेला आहे आणि शेंगदाणे मस्त भाजले गेलेले आहेत। तर आता या शेंगदाण्याचं असं टरपल निघायला लागलं की शेंगदाणा छान आतपर्यंत असा भाजला गेलेला आहे। हा शेंगदाणा आता मी काढून घेते एका ताटामध्ये, थोडासा थंड करते आणि मिक्सरला जाडसर याचं कूट वाटून घेते। जितके शेंगदाणे छान भाजाल ना तितकी भाजी मस्त होणार। आता इथं कढईमध्ये, त्याच कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलंय। या भाजीला तेल सुद्धा अगदी कमी लागतं कारण शेंगदाण्याला तेल खूप जास्त सुटतं। जिरं घातलेलं आहे, त्यानंतर ठेचलेला लसूण घातलाय, त्याचसोबत आता इथं बारीक चिरून घेतलेला एक कांदा घालते। तुम्हाला जर ही भाजी प्रवासासाठी करायची असेल, प्रवासामध्ये अगदी 2 दिवस मस्त टिकते, तर कांदा वापरायचा नाही। कांदा वापरला तर ही भाजी पटकन खराब होते। जर तुम्हाला प्रवासासाठी किंवा 2 दिवस कुठे बाहेर जाणार असाल तर अशा वेळेला ही भाजी बनवायची असेल तर कांदा न वापरता ही भाजी बनवा, खूप मस्त आणि टेस्टी तरीसुद्धा छान बनते। आता कांदा थोडासा लालसर झालेला आहे, त्याच्यानंतर इथे मी कांदा लसूण मसाला म्हणजे चटणी, सातारचा स्पेशल चटणी 1 चमचावरून घातलेली आहे, छान झणझणीत मस्त अशी भाजी करण्यासाठी। मीठ सुद्धा घातलेलं आहे। आता हा सर्व मसाला मी चांगला मिक्स करून घेते। तर बघू शकता इथं छान हा मसाला मिक्स झालेला आहे। याच्यामध्ये कोणतेही गरम मसाले घातलेले नाही, कोणतंही वाटण घातलेलं नाही, छान हा मसाला तयार करून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी पाणी घालून घेते। तर 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, तर 2 वाटी मी इथं पाणी घालते। तर इथं आपण शेंगदाण्याचे छान पातळ थोडीशी रस्सा भाजी पण बनवू शकतो किंवा सुकी पण बनवू शकतो। सुकी बनवायची असेल तर पाणी थोडंसं घालायचं, थोडीशी लपतबी बनवायची असेल तर थोडं पाणी जास्त घालायचं। तर 2 वाटी पाणी घातलेलं आहे, त्यानंतर इथं भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली। आताचे शेंगदाणे थंड झालेले आहेत। आता हे मिक्सरला मी छान असे बारीक म्हणजे जाडसर असं कूट करून घेते। तोपर्यंत इकडे या पाण्याला छान उकळी आलेली आहे। तर इथे बघू शकता असं कूट तयार करून घेतलेलं आहे। तर आता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। आता या उकळत्या पाण्यामध्ये मी हे शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहे। तर इथं पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। आता ह्याच्यामध्ये जे शेंगदाणे छान वाटून घेतलेले आहेत हे शेंगदाण्याचं कूट मी 1.5 वाटी घालते। 2 वाटी पाणी घेतले आणि 1.5 वाटी मी शेंगदाण्याचं कूट घातलंय। तर बघू शकता इथं आता व्यवस्थित मिक्स करून घेते लगेचच आणि गॅस अगदी बारीक करते कारण पाणी सगळं अटलं जाईल त्यासाठी। तर मला इथं सुकी भाजी बनवायची आहे शेंगदाण्याची, शेंगदाण्याचा सुका महाद्या बनवायचे, त्यासाठी मी इथं थोडंसंच पाणी घातलेलं। आता हे चांगलं मिक्स करून घेतलंय। आता बारीक गॅसवरती एक 5 मिनिटं मी याला तेल सुटेपर्यंत शिजवून घेते, झाकण घालून घेते आणि गॅस अगदी बारीक करते। मस्त तेल सुटेपर्यंत हा महाद्या छान असा शिजवून घ्यायचा आहे। तर अगदी झटपट, म्हणजे कोणती भाजी नाही किंवा कोणती पूर्वतयारी न करता फक्त शेंगदाणे घरात असतील तर ही भाजी आपली झटपट अशी तयार होते। तर बघू शकता इथं 5 मिनिटांनंतर हा सातारा स्पेशल झणझणीत असा शेंगदाण्याचा महाद्या तयार झालाय। आणि तुम्ही तेल किती कमी वापरलं होतं तर शेंगदाण्याला खूप जास्त तेल सुटतं। तर मस्त चमचमीत तरीदार असा शेंगदाण्याचा महाद्या तयार झालेला आहे। तर आता इथं मी व्यवस्थित मिक्स करून घेते। जसं जसं हा थंड होईल ना तसा तसा थोडासा हा घट्टसर होऊन जातो। तर मस्त अशी चमचमीत रेसिपी तयार झाली आहे कोणत्याही भाजीशिवाय। तुम्ही जर हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल, रेसिपी आवडली असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून जरूर सांगा तुम्ही माझी रेसिपी कुठून बघताय ते सुद्धा सांगा, तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती सुद्धा सांगा। तर इथं बघू शकता छान तयार झालाय असा चमचमीत मसालेदार शेंगदाण्याचा महाद्या।
शेंगदाण्याची चटणी, शेंगदाण्याची भाजी, तुम्ही याला काहीही बोलू शकता, पण आमच्या सातारला याला शेंगदाण्याचा महाद्याच बोलतात. तर इथं शेंगदाण्याचा महाद्या तयार झाला आहे. भूक नसतानाही तुम्ही इथं 1-2 चपाती जास्ती खाल, इतका टेस्टी आणि मस्त चमचमीत इथं भाजी तयार झालेली आहे. तर चला मंडळी, तुम्हाला कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. कमेंट करून जरूर सांगू शकता तुम्हाला रेसिपी कशी वाटली. आवडली असेल तरी सांगा, नसेल आवडली तरी सांगा. तर चला भेटू परत अशा छानशा साध्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.